2-3 वेळा बघा मी जागे होते. 4 वाजले की मनाने जागे होते. झोपायला पण उशीर होतं. मग बरोबर सगळं राजूचं होतं टायमाला. आणि ओम पण शाळेमध्ये जातो. सोडवलं त्याला मग परत आणायला जायचं. टीवर सगळं पडलंय. तर ह्यांनी काय माहिती रोज म्हणतात आज उद्या येतं आज उद्या येतं. आता म्हणलं संध्याकाळी येतो म्हणून. जायचं यायचं काय नाही पण पाहिले दुखतात दुर्गाला घेऊन. उन्हाचं तर लय येड्याने होतं धाप भरते म्हणून जरा टेन्शन येतं बघा. नाहीतर एकटे असलं काय वाटत नाही पण ही दुर्गाला ठेवायची पंचायत होती मग. तर ह्यांनी बघा 3-4 दिवस झालं घरी नाही तर बाहेरच येतं. आता पण म्हणलं येतो संध्याकाळी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता राजूचं सगळं आवरलं शाळेत जाण्यासाठी बघा. आणि सगळं आवरून तयार आहे माझं पिल्लं आहे का नाही. तर आता 7:30 वाजल्यात बघा. आणि ते जायचं नाहीत का लांबनं. आता येईन बस 2च मिनटात बस येईन. आवरले डबा पण तयार आहे तिचा. पाणी डब्बा भाजी चपाती सगळं ओकेमध्ये बघा. आणि रात्री त्यांनी फोन म्हणजे रात्री त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये थोडीशी चार्जिंग होती. म्हणली मला पप्पा संग बोलायचं आहे. त्यांनी म्हणलं मी परत फोन करतो म्हणली होती. व्हिडिओ कॉल करा पप्पा. म्हणलं परत करतो फोन. आता केला तर म्हणलं गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजची सुरुवात व्हिडिओची बघा आपल्या वारकुशा ओमपासनं बघा पिल्लूपासनं. तर मला म्हणलं मम्मी थांबतो नको म्हणू गुड मॉर्निंग. मी म्हणतो म्हणलं म्हण आता. तर दुर्गाकडं मोबाईल होता. दुर्गाला म्हणलं पैसे धर मला मोबाईल दे. लय वेळ झालं तिच्याकडेच होता बघा मोबाईल. देत नव्हती. पैसे दिलं म्हणलं दुकानला जाऊयात. मग तिनं मोबाईल दिला. होय दुर्गा आज माझ्यावर तिनं आंघोळ केली आणि उशिरा उठला म्हणून त्याला पाठीमागनं घातली. तर आता सगळं आवरले बघा. राजू तर सकाळी शाळेमध्ये गेली आणि आता 10 वाजायला 10-20 मिनटं कमी येतं. आणि ओमची शाळा भरते 10ला. तर त्याचं पण आवरले. इकडे बाळ इकडे इकडे मेहंदी घेऊ नको. आवरलंय त्याचं. आणि मी पण वेणी घातली म्हणजे नुसतं कांगावा फिरवला केसावर ना गुतोडा आहे सगळा केसात तसाच आहे. तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. राजू तर सकाळी शाळेमध्ये गेली. आप्पा आहेत झोपल्यात. आणि रोज जायचा न्यायचा लय कंटाळा होतो. ह्याला घेऊन चालायचं काकाला दम लागतो बघा. इथून तिथून चढ आहे. मग अशा आप्पा आले ते भांडी घासताना चहाही केला. चहा पण दिला. मला वाटलं बरं झालं आता आल्या तर आजच्या दिवस तर त्याला शाळेत सोडवते ना. 2 दिवस तर झाला मी जाते. 2-3 दिवस झालं दिले का टाकून. पण आता आप्पा पण झोपल्यात रात्री कामावरती गेलते आप्पा. म्हणलं आता कंटाळून आलं जाऊ द्या चहाही पेल्या तर झोपल्या तर झोपू द्यावा. ह्याचं उरकलं ह्याचं उरकाच्या ते भांड्याचा पाळा घासला. पैसे फाडू नका. भांडी घासली ह्याचं उरकलं गन पावडर केलं डबा भरला पाण्याची बॉटल भरली सगळं तयारी बघा. तिथं बॅगमध्ये टाकल्या छोट्या. इकडे भाजी साडीशील आरेत का हिसक्याने नको घेऊ. तर आता मी निघाली ओमला शाळेत सोडवण्यासाठी. चलत इकडे. तर रात्री बघा ह्यांना फोन केला होता तर ह्यांच्या मोबाईलमध्ये नव्हती चार्जिंग. म्हणलं परत फोन करतो मी. चार्जिंग झालं. हा की बाळा बरं हा इकडं बघ की आता इथं बघ की बाळा कबूतर. हा चिमणी इथं बोल की इथं इथं. रात्री बघा ह्यांना फोन केलता म्हणलं मी परत फोन करतो. 11:30ला ह्यांचा फोन आला. 11:30 वाजून गेलते. तोपर्यंत बघा ओम राधा सगळे दुर्गा कृष्णा सगळे झोपले होते. कृष्णा पण तिकडं झोपला होता. मग त्यांना दाखवलं. म्हणलं राधूकडं ओमकडं फोन दे. म्हणलं हे झोपले आता तुमच्या फोनची वाट बघा. राधू पण रात्री रडत होती आणि मी पण त्याच्यावर रडली बघा. म्हणली पप्पा कधी यायच्या तर. म्हणले पप्पा कशाला गेलात तिकडं काय कामाला गेलात काय. तिला समजवलं. तिने ऐकलं होतं फोनवरती बोललेलं. म्हणलं नाही कामाला नाहीत गेलं येतात म्हणलं. मग ह्यांनी म्हणलं आज संध्याकाळी येतो. मग म्हणलं येतो. सकाळी फोन केला रात्री राधू ओमला बोलायला भेटलं नाही. राधू शाळेत जाताना फोन केला म्हणलं साधा कॉल केला होता. त्यांना म्हणलं नीट चालू करा म्हणलं व्हिडिओ कॉल करते. ह्यांनी म्हणलं नको राहू दे सगळे झोपल्यात आणि रूममध्ये अंधारे. म्हणलं असू द्या की तुमच्या तोंडावर धरा. म्हणलं अंधारे राहू दे म्हणलं. मग फोनवर बोलताना पण ती रडकुंडी आलती बघा. मग तिने माझ्याकडे मोबाईल दिला. मी तिथंच होती तेव्हा पण रडली बघा. मग तोपर्यंत बस आली. मग व्हिडिओ कट केला. 2-3 शब्द बोलले होते तोपर्यंत बस आली. हाय बघा मिसळते ह्या थोडंसं. आता चालले ओमला घेऊन शाळेत. मगाशी पण ह्यांनी फोन केला बघा. ओम पण सारखं म्हणतो पप्पा कधी यायच्यात. राधू पण म्हणते ह्यांना सवय आहे बघा लेकरांना.
दुर्गाला आणखी कळत नाही त्याच्यामुळे काय नाही. हा चॉकलेट घेते जाते ना. आईस्क्रीम दुपारनं, आता नको सकाळच्या पर्यंत. केक बरं घेऊयात. जायचं दुर्गा? चला चला आता 10 मिनिटं करणं. चलत जायला उशीर होतं तर दार पुढे ढकलते आणि जाते. आपण झोपू देते. आता आपण काम पण नाही, किचन पण आवरले, भांडे पण घासल्यात, कपडे घातलेत निरम्यात भिजायला आणि गॅसही सगळं नीटनाटकं केलं. सकाळी चपात्या केल्या होत्या आणि त्यातलाच ह्या दोघा तिघाला डबा दिला. अर्धी चपाती टोपल्या. ते दुर्गाने नाश्ता केला आणि आल्यानंतर भाकर करा म्हणलं. 1-2 भाकरी, तिथं थोडी भाजी जास्त केली. हे रात्री भिजायला टाकलं होतं हरभरा आणि मूग. त्यातलं मी पाणी काढले, नितळ्यासाठी ठेवायचं होतं म्हणून मुगडं ठेवलं आता एवढ्यातच. तर ते सुती कापडात बांधायचं मला मोड आणण्यासाठी बघा. तर ह्याची भाजी संध्याकाळी नाही व्हायची, उद्याच्याला चांगली होईल. संध्याकाळपर्यंत जास्त कोंब येतात मोड बघा. तर काय म्हणायचं होतं देण्यात पण. हां, कृष्णाला पण डबा दिला बघा सकाळी, त्याचा पण डबा करते. डब्यावर राधूच्या डब्याबरोबर जास्त चपात्या करते, भाजी चपात्या. पोरं उठलं की ब्रश करून खायलाही खात्यात बघा. त्याच्यामुळे मी आधीच जास्त करते. नाश्ता होतो, डबं होत्यात पोरांचं. मग आता मी राहते एकटेच बघा. मी चहाखारी खाल्ली, एकच टोस्ट खाल्ली. तर आप्पांनी काल आणली होती तिथे ठेवली. तर असू द्या, मी जाते ओमला घेऊन शाळेमध्ये सोडवते. खिडकी एक लागत नाही, सारखीच उघडते नंतर येते इथनं. तर चला आल्यानंतर कपडे धुते. आता ओम कुठं गेला? पोरांचे शाळेचे कपडे धुवायचे, डबल ड्रेस होता. ते नको घालू तिला बूट, काय ते चलत नाही, काय नाही, राहू दे. चलत नाही चलत नाही की ते तसं पण काकालाच घ्यावं लागतं. हात घाण होतं, उठ हात धुवायला पाणी आणते. बुटाला हात लावला तोंडात घालचे. चला चॉकलेट घेते जाताना. हिला फुल पॅन्ट घालायचे का राहू दे असेच, राहू दे असेच. चला आता कुठं 5 मिनिटाचा रस्ता. दार पुढे ढकलते. आपण सांगते एकदा झोपा म्हणते. आता तुम्हाला दार लावस तर पोरं बघा किती पुढे गेल्यात. ए ओम थांब थांब, गाड्या वाहत्यात. किती लांब गेल्या तर पटापटच पळाला. दार पुढे ढकलूस तर दुर्गा पण पळते त्याच्याबरोबर. आहे का नाही एखादी गाडी ह्याची. तर सोडवलं बघा ओमला शाळेमध्ये आणि येताना दुर्गा चालली कुठनं गुण आलं तिला काय माहिती. चलत आली घरापर्यंत. चॉकलेट दिली तिला घेऊन बघा. जाताना पण घेतल्या होत्या, येताना मनाने दुकानात शिरली. मग लागली चालायला. चॉकलेट दिल्या 2-3 चॉकलेट दिल्या, स्ट्रॉबेरी चॉकलेट. आणि घरी यायला 10 वाजता गेलो तर घरी यायला 10:30 वाजल्या. चलत दुर्गा हळूहळू चलत होती ना, त्याच्यामुळे उशीर झाला यायला. तर आप्पा पण आणखीन झोपलं. तर असू द्या, आता सगळं एकलंच बघावं लागतं. या सकाळ पण लवकर उठावं लागतं. इथं म्हणलं शाळा वेळा बुडते काय माहिती, पण नाही मनानेच जाग येते मला बघा. 2-3 वेळा बघा मी जागे होते. 4 वाजले की मनाने जाग होते. झोपायला पण उशीर होतं. बरोबर 5:45ला जाग येते बघा. 6ला पण जाग येते आणि 5:45ला पण. त्याच्या आधी पण 2-3 वेळा उठते बघा. किती वाजले ते बघायला झोपच लागत नाही. मग बरोबर सगळं राजूचं होतं टायमाला. आणि ओम पण शाळेमध्ये जातो. सोडवलं त्याला मग परत आणायला जायचं. कंटाळा येतो ये जा करत, एकटीवर सगळं पडलंय. तर ह्यांनी काय माहिती रोज म्हणतात आज उद्या येतं आज उद्या येतं. आता म्हणलं संध्याकाळी येतो म्हणून. जायचं यायचं काय नाही, पण पाहिले दुखतात दुर्गाला घेऊन. उन्हाचं तर लय येड्याने होतं, धाप भरते म्हणून जरा टेन्शन येतं बघा. नाहीतर एकट्या असलं काय वाटत नाही, पण ही दुर्गाला ठेवायची पंचायत होती मग. तर ह्यांनी बघा 3-4 दिवस झालं घरी नाही, तर बाहेरच येतं. आता पण म्हणलं येतो संध्याकाळी. आणखीन आंघोळ पण नाही केली त्यांनी. तर असू द्या, आता मी करते 2 भाकरी. माझ्या पोटातले कसतरी होते. रात्री भात खाल्ला होता. आत्या पण होत्या. आत्या रोज सकाळनं उठून जातात तिकडं, परत दुपारनं येतात. आप्पा पण उठल्या जेवायला मागतात. घेते उरकून मी आता.